हरिभाऊजी, तुम्हाला असं विचारायचं की ओबीसींची या सगळ्या ह्याच्यामध्ये भूमिका काय असेल? कारण आरक्षणाचा मुद्दा अर्थातच ओबीसीतून देण्याचा सुरू आहे सध्या. हा प्रश्न अगदी जटिल झालेला आहे, गुंतागुंतीत झाला आहे. तरी पण सोप्या भाषेत मी सांगतो की हा प्रश्न सुटू शकतो, सामंजस्याने सुटू शकतो. इथे दोन प्रमुख व्यक्ती म्हणजे प्रवीणजी आणि आमचे गंगाधरजी हे दोघेही महत्वाचे व्यक्ती आहेत. जर माझा फॉर्म्युला त्यांनी जर मुख्यमंत्र्याकडे आणि गंगाधरजी यांनी जर आपल्या जरांगे पाटलाकडे पोहोचवला तर निश्चितच एका दिवसात म्हणजे त्यांना एका दिवसात हा प्रश्न सुटू शकतो. प्रश्न असा आहे की जरांगे पाटलांची मागणी काय आहे की मला ओबीसी मधूनच पाहिजे आणि मी ओबीसी मधूनच घेणार, त्याशिवाय मी मुंबईतून बाहेर जाणारच नाही. दुसरं त्यांचं म्हणणं आहे की कुणबी मराठा एक असल्याचा GR काढा. याच्यात काय चुकलंय? कुणबी मराठा नक्कीच हरिभाऊजी, त्यांची भूमिका माहिती आहे, परंतु ओबीसींचं याच्यामध्ये म्हणणं काय आहे? त्यांची ठोस भूमिका काय आहे? मी सांगतो आता या क्षणी 2 मिनिट मला द्याल तर मी, कारण हा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. स्पष्ट कसा सुटेल मला माहित आहे. ओबीसीला धक्का कसा लागणार नाही मला माहित आहे. ओबीसीला धक्का न लागता ओबीसी मधून देता येते हे मी सांगतोय. म्हणून माझे 2 मिनिट ऐकून घ्या. बाकी चर्चा राजकीय होत राहते, तो विषय नाही. हे बघा, या देशामध्ये कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला ज्याला भारतरत्न दिलेला आहे, तो फॉर्म्युला त्या फॉर्म्युलानी अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. माझं म्हणणं आहे की कुणबी मराठा एक असल्याचा GR काढा, उद्याच्या उद्या काढू शकतो आपण. आणि कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण आपण देऊ शकतो, जेणेकरून जसं आपण धनगरांना वेगळं आरक्षण दिलं, बंजाऱ्यांना वेगळं आरक्षण दिलं, तसंच कुणबी मराठ्याला वेगळं आरक्षण द्या. नक्कीच हा फॉर्म्युला आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, परंतु आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, त्यामुळे ही चर्चा आपल्याला इथेच थांबवावी लागेल.